देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर देव चतुर देव चतुर जाणूनी अंतर वर्तत से देव अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर देव चतुर देव चतुर जाणून अंतर वर्तत से देव चतुर देव चतुर देव चतुर पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरुदास तुकाराम ओम योऽन्त प्रविश्य ममाश्रमा प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्याउषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु अन्ते देव सदाशिव मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते बालार्क प्रभमेन्द्रनील जटिलं शान्तं नादविलीन चित्तभवनं शार्दूल चर्माम्बरं ब्रह्मदेशनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा शिरे साहातं दया माते
सहा हात त्या माझे दंडवत नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया कलावज्ञ जीवोधरार्थावतार कलांकांक तेजोधिका मोदी वक्रम कलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य देवांचे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निशरणा व स्वामी तुझ्या देवा यावरी नगराबा अवेरू संपाद ज्ञान शिवदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि सोकं शिरसा गुरुन्तं मस्तकमासापायावरी
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल देव जाणता आपुली सत्ता एकाएकी देव चतुर जाणणे अंतर्गतसी जगन्मान्य जगद्गुरु श्रीमंत संत साधू महाराष्ट्राचं भगवत भूषण इको कमी करा ज्यांनी आपल्या अवताराची प्रचिती देत असताना ज्यांनी आपलं वैराग्य दाखवत असताना या महाराष्ट्रामध्ये भीषण झालेल्या दुर्गा दुष्काळामध्ये आपल्या वाट्याची कर्ज खत इंद्राणी मातेच्या गर्भामध्ये समर्पित करून या संपूर्ण महाराष्ट्रावरती उपकार केले या संपूर्ण महाराष्ट्रामधली पहिली कर्जमाफी केली असे वारकरी संप्रदायाचे कलश आणि प्रातस्मरणीय सद्गुरू अलिबागकर महाराजांच्या परंपरेचे मूळ पुरुष आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये हृदय सिंहासनावरती ज्यांनी शतकानुशतक राज्य केलं असा छत्रपती शिवरायांचे सद्गुरू ते जगन्मान्य जगद्गुरू देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वैराग्यमूर्ती श्रीमंत संत तुकोबराय यांचा 3 चरणाचा देवाचं वर्णन करणारा देवाच्या स्वरूपाबद्दल वर्णन करणारा मीमांसा करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल। आज बाळसई गावामध्ये देवाचा उत्सव आहे। जेव्हा संतांचा उत्सव असतो तेव्हा संतपर अभंग घ्यावा। आता देवाचा उत्सव असल्यानंतर देवाचा अभंग घ्यायचा असतोय। देव म्हणजे काय? देव देव म्हणजे नक्की म्हणतात कशाला? देव नावाची जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रत्येकाच्या मध्ये भिन्न भिन्न कशी? प्रत्येकाची संकल्पना एक आहे का? नाहीये। याचं उत्तर आहे नाही। देव नावाची संकल्पना ही प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे, भिन्न भिन्न आहे। आता बघा तुम्ही आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी गणपती बसतो, प्रत्येकाच्या घरी गणपती बसतोय बरं का। मग प्रत्येकाच्या घरी जर गणपती बसतो मग आपल्या घरच्या गणपतीला टाकून लोक लालबागला कशाला जातात बरं? लोक लालबागला जातात, मागे येतात आणि मग घरचा गणपती बोलतो सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? काय म्हणणं आहे तुमचं? बरं प्रत्येकाची चॉईस आहे। नाही मला गणपती असाच पाहिजे, नाही मला गणपती उजव्या सोंडाचा पाहिजे, नाही म्हणतोय मला बाहुबली टाईप पाहिजे असं बोलतो। कोणी म्हणतो मला उंदरावरचा पाहिजे, कोणी म्हणतो मला सिंहावरचा पाहिजे, कोणी म्हणतो वाघावरचा पाहिजे, कोणी म्हणतो कशावरचा पाहिजे तर कोणी म्हणतो कशावरचा पाहिजे, कोणी म्हणतो डिस्को पाहिजे असा, कोणी म्हणतो असा पाहिजे, कोणी म्हणतो असाच पाहिजे, कोणी म्हणतो मला उभाच पाहिजे। म्हणजे देव जो प्रकार आहे, देव हा जो प्रकार आहे हा प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे। गावाचा एक गणेशोत्सव आहे, गावचे गणपती एकत्र येतात एकत्र जातात पण प्रत्येकाचे गणपती भिन्न भिन्न आहे। काय म्हणणं आहे? माऊली ज्ञानोबा खूप सुंदर वर्णन करतात। जब आकारो एक पुढात एकती तव तो देव येणे भावे भजती तोची विघडली टाके ते नाही म्हणून समोर एखादा आकार दिसला की त्याला देवच बनवला लोकांनी। आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो। आपल्या पंढरपूरला आपला जो फड आहे अलिबागकरांचा त्याच्या उतरणीवरती म्हणजे समोर जो कासार घाट आहे त्याच्या उजव्या बाजूला एक चेंबर बघा, चेंबर आहे। त्या चेंबरला कोणतरी बारीमध्ये चालणाऱ्याने त्याला हार घातला चुकून। आता काय झालं, लॉकडाऊन होतं आणि हार आतमध्ये अलाउड नव्हते ना, कुठे मंदिरामध्ये अलाउड नव्हते, तर त्याचा तो काढलेला हार तो बुक्का त्याने काय केलं चुकून त्या चेंबरवर ठेवून दिला। त्या काही पॅन्ट वगैरे बदलायच्या नादामध्ये ठेवून दिला। बरं आता गंमत अशी झाली त्या चेंबरला त्याने हार घातला, दुसरा आला पाया पडला, त्याने प्रसाद ठेवला, तिसरा आला त्याने अगरबत्ती लावली, चौथ्याने तुळशीपत्र व्हायला बस। नंतर मग ते बायका आल्या तिथं वाळूचा शिवलिंग म्हणतात नाही का, आरतीच करायला लागल्या, कापूरच पेटवला त्याने तर काय संडासचा चेंबर। काय म्हणणं आहे? म्हणजे लोकांची धारणा अशी आहे समोर आकार दिसला की त्याला देवच बनवला आणि जर तो देव नवसाला नाही पावला ना, जर तो देव नवसाला नाही पावला त्या देवाचं वाटोळं लागलं, मग त्या देवाला नारळ नाही काय नाही पाणी ओतणार नाही कोण, बरोबर ना? लोक कुठल्या देवाला घाबरतात? बांधावरच्या की घरातल्या? सगळ्यात मोठा देव कोणता? चला सगळ्यात मोठा देव कोणता तुमच्या आमच्या मध्ये? सगळ्यात मोठा देव कोणता? तुमचं मत राहू द्या। जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? बोलिया माझा पंढरीराव जोया देवाचा देव, बोलिया माझा पंढरीराव, पंढरीराव बोलिया माझा पंढरीराव, हे बोलिया माझा पंढरीराव देवाचा देव, बोलिया माझा पंढरीराव, देवा माझा पंढरीराव, माझा पंढरीराव जो या देवांचाही देव। पूर्ण अभंग असा आहे। नवे जाखाई जोखाई
मायराणी मेसाबाई बळिया माझा पंढरीराव जोया देवांचा देव वेताळे फेताळे जोळ त्यांचे तोंड काळे रंडी चंडी शक्ती मध्यमांस बक्षती गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ भैरव खंडेराव रोटी सुटीसाठी देव तुका म्हणे चित्ती दिला रुक्माईचा पती देवाचा निश्चय करत असताना तुकोबरा बिलकुल गल्लत करत नाही एका पण देवाला सुट्टी नाही चल सगळ्या देवांची बरोबर दासम पडती भैरवाला सोडलं नाही खंडोबाला सोडलं नाही गणपतीला सोडलं नाही देवीला सोडलं नाही कशाला सोडलं नाही म्हणतात गणपती काय लाडवाचा देव आहे तो लाडवाचा देव म्हणतात खंडोबा कशा करता रोटी सुटीचा देव आहे तो आमचा देव कसा काहीच मागत नाही नुसतं जा दर्शनाला आंघोळीचे जा बिन आंघोळीचे जा फक्त जवळ घेतो असा आमचा मोठा देव सगळ्या देवांचा देव सगळ्या देवांचा बाप आहे पण लोक याला घाबरत नाही त्याला बरे घाबरतात बांधावरच्या देवाला लोक जेवढे घाबरतात तेवढे पांडुरंगाला घाबरत नाही काय कारण लोक घाबरतात एखादा कुलाशेर चुकून कोंबडा अशा धरायच्या वेळी जर असा धरला नाही घाबरतात ना लोक नारळ चुकला घाबरतात वारी चुकली तर वारी चुकून दे रोज म्हणतात पंढरीचा वार करे वारी चुकून दे हरी चुकून दे हरी चुकून दे हरी काही फरक पडत नाही आम्हाला चुकली तरी हरकत नाही देव काही येऊन अंगात येतोय तो काय विषय आहे की बांधावरच्या देवाचा जर कुलाचार नीट झाला नाही बांधावरच्या देवाला जर नीट बघितला नाही तर तो अंगात येतो हातपाय दुखतात मग प्रॉब्लेम होतात घरामध्ये तसा पांडुरंग परमात्मा अंगात येत नाही ना तो बिचारा साधा पडतो आमचा साधा पडतो काय म्हणायचंय लोक काय तो म्हणे गेले विसरून खऱ्या देवा काय करशी म्हसोबाची तुका म्हणे कैसे आंधळे 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 गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा लय तुमचे देव जर अंगात येत असतील तर ठीक आहे करा त्यांची भक्ती करा त्यांची पूजा पण भक्ती मात्र पांडुरंगाची करा उपासना मात्र पांडुरंगाची करा काय म्हणणं आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव कसा आहे देव जाणताय देवाला कळतं सगळं देव जाणून घेण्यासारखं आहे दोन वेळा म्हणतात आपुलिया सत्ता एकाएकी तो स्वतःच्या सत्तेनं वावरणार आहे स्वतःच्या सत्तेनं काम करणार आहे एकाएकी एकटा आहे देव चतुरांचा शिरोमणी आहे चतुर आहे देव चतुर स्वतः समोरच्या अंतःकरणातलं ओळखून त्यानुसार वागणारा तो जाणून अंतर वर्तत असे देव निराळा आहे देव कसा आहे निराळ म्हणजे आकाश निराळ शब्दाचा अर्थ होतो आकाश देव आकाशासारखा आहे देव निराळा आहे कसा त्याला कुठल्या प्रकारचा दोष लागत नाही कुठल्या प्रकारची बाधा त्याला लागत नाही कुठल्या प्रकारचा विठाळ त्याला स्पर्श करीत नाही असा तो देव आहे विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा आज वाळसई गावामध्ये आपल्या सालाबाद प्रमाणे चालत असलेला वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत नवे या महाराष्ट्रामध्ये दत्तात्रेयांनी महाराष्ट्रामध्ये लीला केल्या म्हणून महाराष्ट्र भूमीचं आदरणीय दैवत आणि लाडकं दैवत मानलेलं दत्तात्रय भगवान यांचा जन्मोत्सव आहे जन्मोत्सवाच्या निमित्तानं आजची जागराची सेवा माझ्या वाट्याला आली खरं तर याबद्दल मी ग्रामस्थांचे आभार मानतो नियोजकांचे आभार मानतो आणि ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येणं झालं ते आमचे आदरणीय गुरुवर्य संजय दादा मस्कर यांच्या संपर्कातून या ठिकाणी येणं झालं खरं तर आता म्हणायचं तर त्यांची साथ नेहमी लाभत नाही जेवढे त्यांची साथ लाभते तेवढी तुमची लागत नाही आणि गंमत अशी आहे की त्यांचा विद्यार्थी आमच्यासोबत कायमचा असल्यामुळं ते कुठं नसले जरी आमच्यासोबत तरी त्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय राहत नाही कारण विद्यार्थी कोणाचा आहे माझी पण टीम आहे पण बॅटमॅन दुसऱ्याचा वापरतो माझा पण क्लास आहे मुलांचा पण मी आता आमची जरा मुलं लहान आहे ती तर तुम्हा सर्वांच्या भेटीचा योग आला या ठिकाणी आपण सर्वजण एका फळाची एका परंपरेची माणसं आहोत सर्वजण एका परमेश्वराची आराधना करणारी सर्व एका संतांना मानणारी लोक आहोत या वारकरी संप्रदायामध्ये दत्तात्रेय भगवंताचा एक रोल आहे भूमिका आहे त्यांची भूमिका अशी की वारकरी संप्रदायाचे द्वितीय मोठे संत म्हणजे वारकरी संप्रदायाचा खांब जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत जे खांब असणारे शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांची देवता शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचा अनुग्रह त्यांना अनुग्रह होता जनार्दन स्वामींचा ते जनार्दन स्वामींचे गुरु दत्तात्रेय साक्षात
नवे नवे नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये साक्षात दत्तात्रय भगवान परमात्म्यानं चोपदारकी करावी, बरं का, चोपदारकी करावी एवढा त्यांचा अधिकार आहे. म्हणून दत्तात्रय, मी ना समोर बसलेला कोणालाच घाबरत नाही. ऐका, तुम्ही जरी माझ्यापेक्षा वयाने मोठे असाल तरी पण या गादीवर उभं राहिल्यानंतर मी कोणाला घाबरत नाही. नवीन नवीन कीर्तनकारासारखा तत्वप करीत नाही, फक्त चोपदाराला घाबरतो. विचारा काय कारण? चुकून नागिन डान्स करता करता दांडा लागला तर कुठपर्यंत जाईल? त्यामुळे जरा सांभाळा, जपून दांडा जरा जरा. आता काय म्हणणे, चोपदाराचा अधिकार आहे. नाथ महाराजांच्या घरामध्ये चोपदारकी साक्षात दत्तात्रयाने केली, म्हणून चोपदाराचा एक अधिकार आहे. चोपदाराला एक हे आहे, नियम आहेत त्यांचे सुद्धा, काही त्यांच्याकडे काही अधिकार आहेत. तुम्ही झोपला तर दांडा टाकू शकता ते पाठीमध्ये, पण नाही टाकत. बिचारे साधे आहेत ते, त्यांच्याकडे बघून ते भयानक वाटले तरी ते साधे आहेत, हे मला माहिती आहे, कारण हमारा पुराना यारा नाही असं. ते दत्तात्रय भगवंताचा जन्मोत्सव आहे. काशीमध्ये जे स्नान करतात, फक्त स्नानाला काशीमध्ये, भिक्षेला कोल्हापूरमध्ये, शयना करता माहूरगडावरती, म्हणजे फक्त स्नानाला महाराष्ट्राच्या बाहेर, बाकी मधुकरीला कुठे? कोल्हापूरला. जेवायला कुठे? महाराष्ट्रामध्ये. झोपायला कुठे? महाराष्ट्रामध्ये. अत्तर लावायला कुठे? पंढरपूरला. काय म्हणतोय बघा. म्हणून दत्तात्रयांचं प्रेम हे महाराष्ट्रावरती अतिशय आहे. मला महाराष्ट्राचं खरोखर वैभव वाटतं की जो भगवान परमात्मा जन्माला आला कुठे? युपीला. वाढला कुठे? गुजरातला, द्वारकेमध्ये. भावकीतली भांडणं कुठं लावली? एमपीला. आणि राहायला कुठं आला? पंढरपूरला आला. पंढरपूरला आला. विचार करा काय या महाराष्ट्राच्या भूमीचा वैभव असेल. प्रत्येक देवतेला आपली भुरळ पडावे हे आमचं वैभव आहे. प्रत्येक संतांना, सगळ्यात जास्त संत महाराज महाराष्ट्रामध्ये झाले, म्हणून संतांची भूमी आहे महाराष्ट्र. संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीनं पराक्रमानं पावन झाली. हे आपलं भाग्य, आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय. तर असो, जास्त वेळ न घेता सेवेला सुरुवात करतो. मला माहिती सगळे गारटलेत, फक्त ह्याने मी सोडून. माझा मोबाईल पण गारटला, ठेवून दिला खाली मी. आता तुमचा फार वेळ घेणार नाही, पण मला मगाशी कीर्तनाला येत असताना संजयदाने सांगितलंय, महाराज लय नाही, फक्त एक वाजवा, बाकी नाही. एकच्या पुढे जाणार नाही कीर्तन. मी पण दमलोय. मी मागचे 4 दिवस बाहेरच भटकतोय. 3-3, 4-4 वाजेपर्यंत रोजची जागरण आहेत माझी. पण माझा कसा तुम्हाला माहिती असेल, काल मुळशीचं पाणी पार तळाशी गेलं आणि गळाशी मला माझ्या आले ते सगळं. त्याच्यामुळे जरा थोडं घेतो आवडतं. तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाबद्दलची मीमांसा करतात. कुठलीच गोष्ट अशी सहज घडत नाही, तिला काहीतरी घटनाक्रम असतो. ती गोष्ट घडण्याकरता काहीतरी मागे घडलेलं असलं पाहिजे, बॅकग्राऊंड असलं पाहिजे. मला सांगा, तुमच्या घरी आधी पोरगं होतं, मग हळद लागते, मग लग्न लागतं, मग ते हिरव्या तुळशीचा हिरवा पाला लागतो, मग साखरपुडा होतो, असं होतं का? नाही, पहिला साखरपुडा होतो, उठणं होतं. आता अनुभव नाही ना म्हणून सांगतो तुम्हाला, खरं तर क्रम चुकल माझा. साखरपुडा, मग उठणं, मग हळद, मग काय ते मग लग्न, आणि मग ते पोरगं वगैरे काय ते पुढचं गोंधळ बिंधळ. बरोबर ना? क्रम असंच आहे ना, तसंच आहे. मग देव काय सहज मिळतो का? देव काय सहज मिळतो का? महाराज वाकडला जाताना मध्ये काय लागते? नदी लागते. पलीकडे वाकड आहे, अलीकडे आपला हा नाका आहे, मध्ये काय आहे? नदी आहे. तसा देव पलीकडे आहे, अलीकडे माया आहे, आणि त्याच्या अलीकडे आपण आहे. मध्ये माया आहे. माया कशी आहे? दुःखरूप, त्रिगुण्य आहे, त्रिगुणमयी आहे. काय आहे? मोह माया दुरतया दैवी हेषा गुणमयी. मोह माया दुरतया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंते. ही माया आहे, त्याला तरुण गेल्याशिवाय पलीकडे देव मिळत नाही. जगामध्ये असा प्रसंग आहे की आता लोक देवाला मानायला तयार नाहीत. लोक देव नावाचा प्रकारच मानायला तयार नाहीत. प्रत्येकाची संकल्पना वेगळी. मी सांगितलं मग असे देव मानतात, काही जण देव मानतात, पण देव मानताना गल्लत करतात, देवाला समजून न घेता मानतात. हे चुकतं त्यांचं. आणि काही लोक देव मानतच नाहीत. रस्त्यामध्ये पडलेली नोट उचलताना आपण विचार करतो हे पाप आहे, हे पाप आहे. रस्त्यामध्ये पडलेली नोट उचलली नाही पाहिजे, पाप आहे. आणि हा पाप पुण्याचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये काय कारण? आम्ही देव मानतो. कुठेतरी आमच्या अंतःकरणामध्ये विचार आहे की देव मला बघतोय, देव मला पाहतोय, म्हणून मी ती नोट उचलत नाही. पण काही लोक अशी आहेत ही मंदिरामध्ये चोरी करतात. बरोबर ना? आता खंडोबा सारख्या देवाला सोडला नाही, देव शिक्षा देतो बरं का. आता तो आपला कुठला गणपती चोरला? सोन्याचा दिव्या आगारचा गणपती चोरला होता, बरोबर ना? कुठं त्याला फटके पडले काय माहिती, पण त्याने गणपती आणून दिला. काय म्हणतो?
देव बघतो. पण चोरी का घडतीये, पाप का घडतायत, याचं कारण लोक कुठंतरी देवाबद्दलचं नास्तिक्य अंतःकरणामध्ये धारण करून बसलेत आणि याच्यामुळं लोक पाप पुण्य मानत नाहीत. ते लोक शंका करतात किमिह किंकाय सखल किमुपाय त्रिभुवन किमाधारो धाता सजत किमुपादान तिच आतर्कैश्वर्यैश्वर्ये तो यनवसरदस्तमतदीय कुतरकोयं कांशन मुखरयति मोहाय जगत किंवा अजन्मालो लोका किमो एवंतो विजगताम अधिष्ठातारं किं भवदिनादृते भवति अधीशो वा कुर्यात् भोरजननेकः परिकरो यतो मंदा स्वं प्रत्यमरवर संशीर्द इमे. असू दे, 5व्या मजल्यावरून गेला असेल पण बोलतो. काय आहे, हे जग असंच उत्पन्न झालंय. जगाला अधिष्ठानच नाही, जगाला मालकच नाही, जगाला करताच नाही. अरे असं कसं होऊ शकतं बाबा. माऊली म्हणतात का भूमी आतून स्वयंभ घडे या गाडगे असं निगती कोंब ते कुलालमतीचं गर्भ म्हटले की. अरे भूमीमध्ये काय पेरलं लगेच ते उगवलं असं नाही ना. काही मडके काय लगेच असे उगवत असतं भूमीमधून. मडक्याचं काय झाड असतं का, नाही. अरे मडकं बनवावं लागतं, त्याला कुंभार लागतो, त्याला माती लागते, त्याला चाक लागतं, त्याला थापटं लागतं, त्याला अग्नी लागतो, त्याला भुसा लागतो, सगळं लागतं. तसं हे जग असंच उत्पन्न झालं असं म्हणता तुम्ही. जग असं उत्पन्न झालंच नाही, जगाला कोणतरी करताय, घडवणार आहे, सगळं आहे. ह्या आपल्या भारतामध्ये अणुविज्ञानाचे सगळ्यात मोठे संशोधक कोण माहिती तुम्हाला? डॉक्टर होमी भाभा नाव ऐकले का? सायन्स मध्ये कोण आहे? सायन्स म्हणजे सायन्स साईडला कोण कोण आहे आपल्याकडचा? ऐका कोण बसले का? BSc किंवा 12वी सायन्स कोणी आहे का इथे आपल्याकडे? ऐका तुमचं तुम्हाला काय, मी जर कॉमर्स वाला आहे ना म्हणून म्हणतो. तर ते होमी बाबा त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एकदा काय झालं, समुद्राचा तो किनारा आहे आणि त्या किनाऱ्यामध्ये त्या किनाऱ्यावरती एक सज्जन ग्रस्त हातामध्ये भगवद्गीता घेऊन वाचन करतात. आणि त्या ठिकाणी एक तरुण पोरगा आला, सुशिक्षित होता, समोर आला. तो म्हणाला, काका हॅलो सर, गुड इव्हनिंग सर. असं हे काय वाचताय तुम्ही? तर म्हणजे भगवद्गीता आहे. काय त्याच्यामध्ये? म्हणले हे जग जो चालवतो ना त्या भगवंताबद्दलचं ज्ञान या गीतेमध्ये आहे. तर म्हटलं मग जग चालवणारा कोणी आहे का? देव कोणी आहे का? कोणी पाहिलंय का त्याला? तुम्ही कोणत्या जगामध्ये वावरताय? तुम्ही तुमच्या दिसण्यावरून तर सुशिक्षित वाटताय, मग देव पाहिलाय का कोणी? देव कोणी अनुभवलाय का? मग तुम्ही कसं काय म्हणू शकता देव आहे? तुमच्यासारख्या लोकांमुळे समाज अधपतनाला चाललाय. तुमच्यासारख्या लोकांमुळे समाज सुशिक्षित होत नाही. शिक्षण वगैरेकडे लक्ष द्या. हे पुस्तक सोडा, माझ्यासारखा अभ्यास करा. मी BSc केले. म्हणलं बरं, हरकत नाही. तर म्हणलं एक काम करा सर, तुम्हाला जर काही शंका असेल ना, तुम्ही देव मानता ना, उद्या माझ्या लॅबला या, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो देव नाही इथे. ते म्हणले हरकत नाही. तर म्हटलं पण आपला कॉन्टॅक्ट होईल कसा? तर म्हटलं माझं कार्ड घेऊन जा. मग त्या मुलाला, त्या ग्रस्तानं आपलं कार्ड दिलं आणि ते निघून गेले. आणि नंतर ते कार्ड त्या मुलाने जेव्हा वाचलं, तो अक्षरशः शॉक झाला. त्या कार्डवर लिहिलं होतं डॉक्टर होमी भाभा, ज्यांच्या रिसर्च सेंटरला पठ्या काम करत होता. झाडू मारायचं काम करत होता, डेडगोड्या कापीत होता. त्यांच्या त्या रिसर्च सेंटर ज्यांच्या नावानं चालतं ते डॉक्टर होमी भाभा, एवढा मोठा सायंटिस्ट जर देव मानतो, तुमची आमची काय अवस्था आहे महाराज? काय म्हणायचंय? आपल्या भारतामध्ये पूर्वी कम्प्युटर नव्हता. कम्प्युटरची टेक्नॉलॉजी बाहेरचे देश आपल्याला द्यायला तयार नव्हते. अमेरिकेसारखा देश आपल्याला टेक्नॉलॉजी द्यायला तयार नव्हता. त्यावेळेला एका महापुरुषानं विदेशामध्ये जाण्याची तयारी दाखवली. तिथलं कम्प्युटरचं सर्व ज्ञान घेतलं, ती ट्रिक आपल्या भारतामध्ये आणली आणि त्यांनी या भारतामधला सगळ्यात मोठा संगणक बनवला. त्यांचं नाव आहे डॉक्टर विजय भटकर. ते डॉक्टर विजय भटकर आता आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी शिकतात. तुम्ही 12वी करून काय उपटली एवढी? तुम्ही 12वीतच म्हणताय देव नाही, कसं काय तुमचं व्हायचं? शक्य नाही. देव मानला पाहिजे. आपल्याकडे ही रेल्वे आहे. कोणती रेल्वे आहे? दिवा सावंतवाडी. समजा चला दिवा सावंतवाडी. दिवा सावंतवाडीमध्ये एक लहान मुलगी बसली आहे. ती लहान मुलगी हातामध्ये हरिपाठाचं पुस्तक घेऊन वाचन करतीये आणि समोर एक माणूस येतो, म्हणतो बाळा काय आहे? तर म्हणलं हरिपाठ आहे. म्हटलं काय हरिपाठ काय असतं? तर त्या मुलीला काय माहित नाही. ती म्हणली देवाचं पुस्तक असतं. काय? देवाचं पुस्तक असतं. तर म्हणलं यातून काय कळतं? देव कसा आहे ते कळतं. म्हणलं देव आहे का? नाही. सोड ते पुस्तक, सोड ते पुस्तक. जरा शाळेची पुस्तकं वाचत जा की जरा. हा, शाळेची पुस्तक वाचत जा. ह्याने काय होणार? तुमचं काय, तुमचं कल्याण होणार याने? हे सोडून देते. ते म्हणलं काका विचारू काय? म्हणलं विचार.
विचार विचार. म्हणलं गाय काय खाते? म्हणलं गाय गवत खाते. शेळी काय खाते? म्हणलं शेळी पण गवत खाते. मग गाय अशी शेण गपकन टाकते आणि शेळी गुटल्या गुटल्या टाकते, काय कारण त्याला? म्हणलं आता कसं काय सांगायचं? म्हणजे तुम्हाला नाही ना कळत, मग गप बसा. तुम्हाला संडास कळत नाही, तुम्ही देव सांगायला चाललात. शांत व्हा, तुमची लायकी नाही बोलायची. काय म्हणणं आहे बघा, देव कुणीही सांगण्यासारखा विषय नाही. देवाच्या बाबतीतलं ज्ञान मला सांगा. भूषण महाराज वरखले कोणीतरी म्हणून कीर्तनकार येणार आहेत. आता नाव वाचलं, कोण भूषण महाराज माहीतच नाही. भूषण महाराजांबद्दल कोणाला विचारणार तुम्ही? की जो त्यांच्यासोबत आहे, जो त्यांना ओळखतो, त्यांची आणि यांची कमीत कमी 5 वर्षाची मैत्री आहे, तो व्यक्ती सांगेल ना भूषण महाराज कसे आहेत ते. कोणी पण आयला आपला आयरा गायरा कोणी आला त्याला विचाराल, सांगेल तो नाही. तसं देव कोण, देव कसा आहे, देव म्हणजे काय, हे कुणालाही विचारून चालत नाही. पूर्वपीठी काय महाराज, नाही का? पूर्वपीठी काय? लोक पाप का करतात बघा. हा अनादि विश्वठाव या ते नियंता ईश्वरराव चावडी न्यावो अन्यावो निवडी वेदू माऊली म्हणतात. हा संपूर्ण विश्वाचा जो पसारा आहे, त्या विश्वाच्या पसाऱ्याला बनवणारा चालवणारा एक नियंता ईश्वर नावाचा मालक आहे. त्याची ताकद आहे, शक्ती आहे, आणि त्याने ही संपूर्ण व्यवस्था लावून दिली आहे. काय? अरे जरी वेदी अन्याव पडे तरी तो निरभोगी दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गेशी. जो वेदाचं मानत नाही, वेदाचं ऐकत नाही, तो नरकाला जातो, आणि जो वेदाचा ऐकतो तो कुठे जातो? स्वर्गाला जातो. ही आहे. मग अशी असणारी विश्वव्यवस्था तिला लोक सरळ सरळ म्हणतात हे खोट आहे. कसं? ऐसे अनादि विश्वव्यवस्था अनादिजे पार्था ती ते म्हणते वृथा अवघीची हे. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादिचे पार्था, ही अनादि विश्वव्यवस्था फुकट आहे. हिला कोणी करता नाही, या जगामध्ये पाप नाही पुण्य नाही असे मानणारे लोक आहेत, माऊली म्हणतात. मग सांगा, हा समाज इतका बेकार आहे. तो म्हणतो महाराज देव देव म्हणजे नक्की असतो काय? या बुवा लोकांनी पोटाची खळगी बनवायला भरायला हा देव समोर उभा केलाय. ती लोक म्हणतात मंदिरामध्ये देव नसतो, मंदिरामध्ये ब्राह्मणाचं पोट असतं. वा रे वा. बघ बाबा, आम्ही इकडून एवढ्या लांबून चालत जातो आणि मंदिरात जाऊन देवच बघतो. तुला नाही नको ते दिसतं, त्याला आम्ही करणार काय? तुझी दृष्टी. लोक पंढरपूरला जातात, पंढरपूरला गेल्यानंतर तिकडे काय नको ते बघतात. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कोणी बाटल्या उडवल्यात, तर मी तर म्हणतो ना, त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कोणाला बसूनच दिलं नाही पाहिजे. त्या पोलिसांच्या हातामध्ये एक बेचकी दिली पाहिजे. बसणाऱ्याला नाही मारायचा, परफेक्ट नियम सोडून डबाच उडवायचा. काय म्हणतोय? लोक जातात आणि तेवढा बघून येतात. पंढरपूरमध्ये काय घाण, पंढरपूरमध्ये काय घाण, काय गर्दी, काय लोक आंघोळी करीत नाही, दात नाही घासत, हे नाही. आता बघायला देव गेलास तू, बघून काय आलास? तू बघायला देव गेला होता, देव नाही बघितला. जे नको नाही बघायला पाहिजे ते बघून आला. म्हणजे त्याची जी दृष्टी आहे त्याला देव दिसत नाही. मग देव कळायचा कधी? देव दिसायला पाहिजे, देव कळायला पाहिजे, देव समजायला पाहिजे. मग संतांकडे जा. कशा करता? माणसाची ओळख सहज करता येते. ऐका, माणसाची ओळख सहज करता येते. नुसतं भूषण वरखली इंस्टाला टाकलं की धोत्रावरचा बुवा टी शर्टवर कसा दिसतो, सगळं येते त्याच्यामध्ये. येतं की नाही? बरोबर ना? माणूस कळायला काय मेहनत लागते? फेसबुकला टाकलं भूषण महाराज वरखेला गेले की झालं. कुठं पण हाय, इंस्टाला हाय, फेसबुकला हाय, हाय टाका नुसतं, सगळी माहिती येते. येते की नाही? म्हणजे माणूस ओळखणं, माणसाला जवळ करणं हल्लीच्या जगामध्ये अवघड अजिबात राहिलेलं नाहीये. पण संत भेटणं, संत कळणं, देव कळणं, ह्या गोष्टी दुरापास्त होत्या आणि दुरापास्त अजूनही आहेत. विज्ञानानं जग जवळ आणलंय, पण विज्ञानाला अजून हे मात्र शक्य झालेलं नाही. विठ्ठल मग तुकोबारांनी पाहिलं जग भुललंय, हे जग दुःखी आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी आल्या. स्वतःचे आई वडील गेले, दुष्काळामध्ये सगळं मान गेला, धन गेलं, पत्नी मरता मरता डोळ्यासमोर मरत मेली, तडफडून मेली, पोरग तडफडून मेलं, भाऊ सोडून गेला, भाऊजाई गेली. आणि महाराज जगद्गुरु तुकोबारांच्या आयुष्यामध्ये त्यांची दुसरी पत्नी आली पुण्यामधून. तिचं नाव होतं जिजाऊ. नीट लक्षपूर्वक ऐका, या वाक्याला तुमच्याकडून मला टाळ्या हव्यात, आता नाही, नंतर. नीट ऐका. या महाराष्ट्राच्या भूमीवरती, या महाराष्ट्रावरती 2 जिजाऊंचे उपकार आहेत. पहिली जिजाऊ माता राजमाता जिजाऊ, ज्यांनी आपल्या पोटचा गोळा
पोटचा पोरगा या स्वराज्याच्या चाललेल्या अग्निहोत्रामध्ये आहुती म्हणून टाकला आणि दुसरी जिजाऊ माता महाराज की ज्यांनी आपला पती या महाराष्ट्राला देऊन टाकला. पहिली तीजीने आपला मुलगा दिला, दुसरी तीजीने आपला पती दिला. आणि या दोन विचार करत तुकोबरे भंडाऱ्याला जाते की भामनाथाला जात आहेत माहित नाही, पण त्यांना खायला घातल्याशिवाय त्या माऊलीने पोटामध्ये अन्नाचा घास नाही टाकला कधी. काय पातिव्रत्य आहे ते तुकोबर आहे. त्या तुकोबरांनी सगळं सहन केलं आणि एक दिवस विचार केला आज आपल्या आयुष्यात देव आहे म्हणून दुःखामध्ये संकटामध्ये लढण्याची भिडण्याची ताकद आपल्याला आहे. मग ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये देव नाही, ज्यांना देव कळाला नाही, त्यांची काय अवस्था होईल. आणि म्हणून तो देव कसा आहे हे जगाला सांगितलं पाहिजे, तो देव कसा आहे हे जगाला समजलं पाहिजे. म्हणून तुकोबारांच्या लेखणीला धार आली. तुकोबारांनी लेखणी काढली, कागद काढला आणि सिद्ध हस्त लेखणीमधून अभंग साकारला. अभंगाचं पहिलं चरण. देव जाणता 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 बोली असता तुकोबरा म्हणतात देव जाणताय. एकदा सांगून समजलं असतं, दोन वेळा सांगितलं देव जाणताय देव जाणताय देवाला जाणताय. दोन वेळा का म्हणतात तुकोबरा आहे? शास्त्राच्या दृष्टीने एक गोष्ट दोनदा सांगितली तर तो दोष आहे, पण दोन वेळा म्हणतात त्याचं कारण काय? तर जेव्हा संत महात्मे दोन वेळा म्हणतात त्याचा अर्थ असा होतो की दोन वाक्यांचे अर्थ वेगळे असले पाहिजेत. कारण सूत्र नावाचा जो विषय आहे, पूर्वी काळी जे ऋषीमुनी होते हे सूत्राबद्ध लिखाण करायचे. म्हणजे एक सूत्र, त्या एका सूत्रामध्ये हजारो वाक्यांमध्ये जे बोलायचंय, 100 वाक्यांचे काय बोलायचं ते एका वाक्यात बोलायचं, म्हणजे त्याला सूत्र म्हणतात. देव जाणता, पहिलं देव जाणता, देव जाणण्यासारखं आहे म्हणून देव जाणता. या संसारामध्ये आल्यानंतर माणसानं काय केलं पाहिजे? माऊली म्हणतात ये साते आली ये साते आली नाही तरी संसार नाही तरी संसार नाही कौनाचे मायबा कौनाचे पुत्र कौनाचे माय बाप कौनाचे गणपुत्र ये साथे आली
ओळंगा शारंग संसाराला आलात ना, आता संसाराला आल्यानंतर काय कराल? देवाची ओळख करून घ्या, ओळंगा प्राप्त करून घ्या, तर देवाला प्राप्त करून घ्या. दुसरं काही मिळवा, टिकणार नाही. हा टिकणार नाही काही. म्हणून देव जाणता, देव जाणण्यासारखा आहे. दुसरा देव जाणता, देवाला सगळं कळतं म्हणून देव जाणता. तुम्हाला महाभारतला मधला प्रसंग सांगतो. एक दिवस देव आणि अर्जुन फिरायला गेले. कथा तुमच्या सर्वांच्या कानावर पडली असेल, पण जरा माझ्या शैलीमध्ये सांगतो, कारण काय तू ते सांगितल्याशिवाय माझं कीर्तन होणार नाही ना. तर देव आणि अर्जुन फिरायला गेले. छानपैकी असं थंडीचे दिवस आहेत, मस्त गेले होते. आणि देव जरा बाजूला जाऊन घोड्यांना खरारा करायला लागले. छान मग अशी गुलाबी हवा, मोसम मस्ताना, समजून घ्या तुम्ही आता काय ते सगळं रोमॅन्टिक वातावरण झालं होतं मस्त छानपैकी. दुका बिका, थंडी, स्ट्रॉबेरी सगळं. हा ते बघून त्या अर्जुनाला नेमकी सुभद्रेची आठवण झाली. अर्जुन इतका हँडसम होता दिसायला, इतका देखणा होता. अर्जुनाला 4 बायका होत्या. किती? 4 बायका होती. स्वर्गातली रामबा इंद्राला सोडून ह्याच्या मागे लागली, एवढा तो दिसायला भारी होता. कोण? अर्जुन होता. तो अर्जुन, त्याचा त्या सुभद्रेसोबत प्रेमविवाह झाला होता, देवाची बहीण. तिची याला इथे आठवण झाली. आज जरी तो सुभद्रा असती तर ते त्याला ते गाणं असं, आता मी म्हणत नाही कीर्तनामध्ये, आणि कीर्तनामध्ये गाणी म्हणता येत नाही, तर म्हणली असती नाही का. कीर्तनात गाण्याची चाली चालतात तेवढे, फक्त गाणी चालत नाहीत ठेवा. तर अर्जुन तिच्या विचारामध्ये मग्न होता. आणि काय झालं काय माहिती, पण सुभद्रा त्या ठिकाणी प्रकटच झाली. हाय, हा तू इथं कशी काय? तर म्हणलं सकाळी तुझं स्टेटस बघितलं, वेटू खंडाळा, ते बघून आली. सुभद्रेला लय आठवण येते बघ तुझी. मग काय त्यांचं ते जवळ घेतलं, त्याने काय केलं सगळं. आणि बाजा नाही, करवले नाही, हिरव्या तुळशीचा हिरवा पाला नाही, ब्राह्मण नाही, काय नाही, टेम्पो नाही. अर्जुनानं तिच्या बोटामध्ये अंगठी घातली आणि साखरपुडा उरकून टाकला. सुभद्रा म्हणली चल आता मी निघते. म्हटलं का रे, का काय एवढं लोक? नाही, माझा दादा डेंजर आहे, माझा इंस्टाचा पासवर्ड त्याच्याकडेच आहे, डेंजर आहे. खरी बघितलं प्रॉब्लेम होईल, जाते खरी. ती गेली निघून. आणि मग अर्जुन म्हणतो देवा चल, उशीर झाला, अजून किती वेळ? तुला काय आहे की नाही? 11 वाजत आले. चल, मला काय, मी काय रिकामाच आहे, चल तू. बसले. बरं, देव एवढं हुशार, रथाचे ते कासरे हातामध्ये आहेत. अर्जुन इकडे रथ न्यायचा, इकडे रथ न्यायचा, इकडे न्यायचा, बरं इकडे चला, इकडे चला. अर्जुन म्हणतोय ह्याला अंगठी कुठेतरी बघितल्यासारखी वाटते, अंगठी कुठेतरी बघितल्यासारखी वाटते, पण कुठं समजत नाही नेमकी. बरं, रथ महालापर्यंत आला. आता ड्रायव्हरचं काम काय? आधी उतरायचं, मग मालकाचा हात धरायचा, मालकाला उतरवायचं. आता अर्जुन मात्र त्या दिवशी असा घाबरला होता. गड्यानं ते सगळं ते फॉलो केलंच नाही, सरळ रथावरनं उडीच टाकली आणि पहिल्या महालामध्ये गेला. सुभद्रे, आवाज दिला सुभद्रेला, सुभद्रे काय काय अंगठी कुठे आहे? ती असा हात करते, समजून जा तुम्ही. अंगठी, अंगठी कुठे? अंगठी कसली? अंगठी, अंगठी गेली, अंगठी गेली, सुभद्रेला गेली. उठा, पण झोपलाय का रे? असं अर्जुन देवाला म्हणला, हो सेवकांना म्हणला उठा, अंगठी चोरीला गेली. असं थोडा वेळ गेला, तो आवाज ऐकून देव आले, आता जायलाच पाहिजे, आता डेंजर काम आहे, नाही गेलो तर गडबड व्हायची. साखरपुड्याची अंगठी आहे शेवटी. काय अर्जुन काय आला? अंगठी गेले. कसली अंगठी? समजतंय तुम्हाला? देव म्हणतोय अरे देवा कसली अंगठी? हा देवा अंगठी, देवा अंगठी म्हटलं तुझ्या बोटामध्ये कसं काय? म्हटलं अर्जुना, अरे भल्या भल्याचे पासवर्ड हॅक करतो रे मी इंस्टाचे, तुला काय वाटलं मला कळणार नाही? तुझ्या मनात जेव्हा विचार आला तेव्हा मला सुभद्रा होऊन यावं लागलं. होय भक्ती केला तैसा देवातला आणि माणसातला फरक आहे बरं. काय का देवातला माणसातला फरक आहे, जीवाला सांगून कळत नाही. तुकोबराय सांगून सांगून जमले, म्हणले लागून या पाया विनवितो तुम्हाला. अरे टाळी बोला मुख्य नाम. तुकोबराय म्हणले टाळी वाजवा, नामस्मरण करा. नाही केलं, कीर्तन संपलं तरी लोकांनी टाळ्या वाजवल्याच नाही. असं मी त्यावेळेला बोलतोय. पण देव असा आहे, शेवटी तुकोबराने काय केलं? किती सांगू तरी
नायक ती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील तुकोबाराने शिव्याच घातल्या सरळ ते सांगून ऐकत नाही हे पुढे रडणार आहेत बेकार रडणार आहेत म्हणले म्हणजे जीवाला सांगून कळत नाही देवाला न सांगता कळत न सांगता कळतं देवाला प्रमाणे न सांगता तुम्हा कळते अंतर असा तो देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी स्वतःच्या सत्तेनं वागणार आहे प्रसिद्ध अभंग आहे तुम्हाला सर्वांच्या पाठातला आहे चाले हे शरीर कुणाची या सत्ते पूर्ण बोलावे ते हरिवीण एकवी ऐकवी एक नारायण नुसतं शरीर नाही संपूर्ण जग तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझे या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर महे जाणून शरण आलो असा तू समर्थ म्हणतात ना वायूने सर्व आकाश सर्वत्र वसावे वायूने नाव भरे उन्हे नसावे पावके दहावे वर्षावे जळे समुद्री हे पर्वती वैसकानं संडावी समुद्री रेखा ओलांडावी पृथ्व्या भूते व्हावी हे आज्ञा माझी संपूर्ण जगाला चालणारा मी बसलो इथे देव म्हणतो म्हणून आपुलिया सत्ता पुन्हा एकाएकी एकच जगामध्ये देवावरचा दुसरा पदार्थच नाही देवामध्ये भेदच नाही तो एकट्यामध्ये पण एकटाच आहे त्याच्यामध्ये लक्षण नाही त्याच्यामध्ये भेद नाही कसं काय महाराज शक्य नाही देवामध्ये भेद नाही कसा भेद नाही आता राम कोणाचा अवतार कृष्णाचा अवतार विष्णूचा अवतार म्हणतात बरोबर ना राम कोणाचा अवतार विष्णूचा अवतार कृष्ण कोणाचा अवतार विष्णूचा अवतार एकाचा जन्म भर मध्यरात्री एकाचा जन्म भर दुपारी एक ठक्क असा काळा ठिकर दुसरा गोरा हा कसा फरक एकाने एकच केली दुसऱ्यांना कोणाला सोडलं नाही महाराज देवाची बरोबरी करू नये म्हणतात देवे उचललेली स्वभारे मेदिनी तुमच्याने गोणी न उचलवे देवाला सोळावरती अख्खी पृथ्वी धारण केली तुम्हाला साधी गोणे उचलत नाही कसं काय त्याची चुरीला उचलतात काय माहिती बाबा काय म्हणणं आहे तर देव आहे एक आहे कसा दृष्टांत सांगतो लक्षात घ्या काही पाहुणे एका ठिकाणी जेवायला गेले चहाला गेले बुवा लोक सप्त्यामध्ये एका ठिकाणी घरामध्ये गेले चहा करतात ए चहा टाक बुवा आलेत घरी बरं ऐका ना ही पत्नी म्हणाल त्याची ऐका ना घरात ते साखर संपले एक काम कर मासे टाक मासे काय बोलता काय ते बुवा लोक हादरले की मासे टाक का आमची माळ पाठवायची का मासे टाक हो मासे चालत नाहीत बुवा लोकांना बरं नाही चालत तुम्हाला बरं ठीक आहे काम कर कोंबड्या टाक अरे गं बाबा ते मासे बरे होते कोंबड्या काय असायला कोंबड्या अजून कशाला मध्ये तर म्हटलं कोंबड्या संपल्या तो मग काय टाकायचं आता एक काम कर कुत्री टाक कुत्री अरे का माणूस आहे का जनावर आहे कोंबड्या काय मासे काय कुत्र्या काय चालवलंय काय बुवा लोकांना पाठवायचं आहे त्यामुळे थांबा जरा तुम्हाला सांगतो सगळं काही तो आतमध्ये गेला एक पोतं आणलं त्या पोत्यामध्ये साखरेच्या कोंबड्या होत्या साखरेचे मासे होते साखरेचे कुत्रे होते काय कारण तर पूर्वी काळी इंग्रजांच्या काळामध्ये साखरेवरती टॅक्स होता 20 रुपयाला जर त्याचं प्रोडक्शन झालं तर 20 रुपयेच टॅक्स होता मग ते साखर 40 जायची पण खेळण्यावरती टॅक्स नव्हता लोक एवढे हुशार टॅक्स हुकवायचा साखरेची खेळणी बनवायची कुत्र मांजर बैल गाय कोंबडी मासे सगळं काही हा असा तो काळ होता आता सांगा साखरेचा कुत्रा म्हणजे काय साखरच साखरेची कोंबडी काय साखरच कसं आहे हे संपूर्ण जग कसं आहे ब्रह्ममय देवमय तुम्ही गणपती अथर्वशीर्ष वाचा त्याच्यामध्ये काय म्हणतात तोम ब्रह्मास्तम विष्णुस्तम रुद्रास्तम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम किंवा तोम भूमीर आपो अनलो निलो नवहा गणपतीचा अथर्वशीर्ष सांगतं तू ब्रह्मा आहेस तू विष्णू आहेस तू रुद्र आहेस तू देवी आहेस तूच सूर्य तूच सगळं अग्नी विग्नी काय ते तूच महिम न वाचा बहुदरस विश्वत्पत्तो भवाय नमो नमः किंवा तोमर्गस्तम सोमस्तमसे भुवनस्तम होतो तोमापस्वम योम तोमधरणीर आत्मा तुम्ही तूच आकाश तूच पाताळ तूच अग्नी तूच पाणी सगळं काय ते तूच आहेस तूच ब्रह्मा तूच विष्णू तूच शंकराला म्हणतात देवीला पण काय शिवा स्वयं त्वमेव असे विश्वसंप्रजापती देवीला हेच म्हणतात मग सांगा तुम्ही देवामध्ये भेद नाही मग देवामध्ये जगतामध्ये भेद असेल का तुकोबारा म्हणतात रज्जू सर्वाकार वासिले जगडंबर हे संपूर्ण जग आहे हे जग आहे हे जग परमेश्वरावरती आद्यस्त आहे त्याचा माझा निराश झाला म्हणून परमेश्वराचं वास्तविक स्वरूप कसं आहे एकाएकी बरं हा देव एकाएकी आहे देव जाणत आहे
आणखी देव कसा आहे महाराज आम्हाला आणखी देव जाणून घ्यायचा आहे देव कसा आहे देव चतुर आहे अभंगाचं द्वितीय शरण ओ देव चतुर चतुर देव चतुर चतुर ओ देव चतुर चतुर देव देव कसा चतुर आहे मगाशी म्हटलं देव एकाएकी आहे कसा देव आहे एकाएकी काळजी करू नका 11:15 एक नाही वाजवणार बरं का काळजी करू नका अजिबात घाबरू नका तुम्ही तुमच्या पोरासारखे रे मी अजिबात चावत नाही माळला अजिबात घालत नाही मी 11:15 संपू आपण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे काही इंग्रज आले त्या काळात इंग्रज आले ते इंग्रज आले छत्रपती शिवरायांचं काम असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आरमार मजबूत करायचं आहे आणि त्याकरता काही जहाज त्याला लागणार होते तर महाराजांनी त्या इंग्रजांना असं म्हणलं की महाराज आमच्या सैनिकांना जहाज कसं बनवायचं याचं ट्रेनिंग देतो आमच्या सैनिकांना शिकवा की जहाज कसं बनवायचं तर तो इंग्रज अधिकारी असं बोलला ये हमारा रूल के खिलाफ है समजता है ऐका ये हमारे कंपनी के रूल के खिलाफ है हम तुमको ये नहीं सिखा सकता मतलब पैसे क्या मग पैसे घेऊन शिकवा नहीं अच्छी सिखा सकता हम तुमको जहाज बना के देगा लेकिन शिकायगा नाही थोडं शिकून घ्यावं लागतो कधी कधी कामी येतं ते चुकून उद्या अमेरिकेत तारीख भेटली मग काय कराल जाऊ दे आपल्या इथल्या तर तारखा भेटल्या तरी झाले पेट्रोलचा खर्च नाही पडत आपल्याला मग अशा प्रकारे महाराज म्हणले ठीक आहे हरकत नाही नका शिकू तुम्ही आम्हाला फक्त आम्हाला जहाज बनवून द्या झालं करार झाला महाराजांकडून पैसे घेतले ती लोक निघून गेली आणि मग महाराजांच्या सरदारांपैकी कोणीतरी विचारलं की महाराज असं कसं करू शकता अहो तो शिकवायला तयार नाही मग त्याला पैसे कसले दिले ते म्हणले थांबा जरा तुम्हाला कळेल त्यांनी जहाज बनवून दिले महाराजांपुढे पेश केले आता महाराजांनी काय केलं सांगितलं आता हे जहाज खोला सगळे पार्ट वेगळे करा आणि सगळे पार्ट परत एकदा जोडा सगळे असेंबल करा पुढे पूर्ण असेंबल करा वेगळे करा आता सगळे पार्ट जोडा जगाचा बाप उगाच म्हणतात त्याला फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज फादर ऑफ इंडियन नेव्ही काय म्हणतात माऊली म्हणतात अरे रथाचे अंग रथाचे पार्ट वेगळे वेगळे केले आणि ते पार्ट जेव्हा एकत्र जोडले वेगळे वेगळे पार्ट केले तेव्हा त्याला चाक म्हणतात त्याला नक्षत्र म्हणतात त्याला जाऊ दे तुम्हाला कारचं सांगतो टायर म्हणतात दरवाजा म्हणतात काच म्हणतात आणि एकत्र केल्यावर काय होते ती कार होते समजलं का ऐसा ही कुछ है एक आहे देव कसा आहे चतुर आहे देव चतुर आहे चतुरातून शिरोमणी गुण लावण्याची खाणी देव चतुर आहे देवाला बरोबर कळतं कसं काय काय सांगा तुम्ही या सगळ्या 72,000 नाड्या जाऊन कुठं जोडल्यात मेंदूला जोडल्यात
एक पण नाडी इकडची तिकडची नाही, तर शॉर्ट सर्किट होईल. असं काहीच कुठे नाहीये, डिफेक्टच नाही. आपण बनवलेली बॉडी, आपण बनवलेले मोबाईल, माणसानं बनवलेली सृष्टी त्याच्यामध्ये डिफेक्ट आहेत. पण देवानं बनवलेली सृष्टी, देवाची रचना अजिबात डिफेक्ट नाहीये. एवढा चतुर आहे. 6 महिने अगोदर बाळासाठी दूध तयार होतंय ब्रेस्ट मध्ये. किती चतुर आहे. भीमाला एकदा आमंत्रण आलं बरं का दुर्योधनाच्याकडनं, धृतराष्ट्राकडून. महाभारताचं युद्ध संपलंय, दुर्योधन मारला गेला आणि धृतराष्ट्राकडून म्हणजे काकाकडून आमंत्रण आलं. तुम्ही सगळे जागे आहेत ना, सगळे जागे आहेत ना. निवडणुका समजल्या का तुम्हाला, कशा झाल्या काय झाल्या त्या समजल्या तुम्हाला. ते काका पुतण्याचं राजकारण लय बेकार आहे. काका पुतण्याचं काकांनी आमंत्रण केलंय कोणाला, पुतण्याला. कशाला, जेवायला ये. पुतण्या बिचारा साधा निघाला. तो म्हणला वा, पंक्तीला जायचं नाही, गोवा लोकांनी पंक्तीला जायचं नाही, नामुमकिन, फुकट तिकडे कुटुंबासकट जायलाच पाहिजे. चालले होते, वाट्यामध्ये देव भेटले. भीमा कुठं, काकांनी बोलवलंय, जेवायला बोलवलंय. जेवायला कशाला आता, आणि अरे जाऊ दे चल, फुकट तिकडे कुटुंबासकट चल, तुला काय करायचंय, फुकटची पंगत भेटते, संपला विषय, आजचा दिवस भागला. गेला गडी. तरी देव खांदा मारतात, थांब जरा, थांब, तू अजिबात गडबड करू नकोस, तू सांगतो असं कर. त्या दुर्योधनानं खुन्नस मध्ये भीमाचा एक लोखंडाचा पुतळा बनवला होता. खुन्नस मध्ये का, मारायला फक्त त्याला, भडास काढायला. तो पुतळा देवाने मागवला. सांगितलं भीमा थांब जरा, त्या पुतळ्याच्या खाली तो तुमचा तो फ्रीजच्या खाली टाकत बघा, तो चाक, फ्रीजच्या खाली चाक असतो तो लावला. सांगितलं भीमाला, काकाने जर बोलवलं भीमा भेटायला ये तर फक्त आवाज द्यायचा, काका मी आलो म्हणून, पुढे जायचं नाही. धृतराष्ट्र म्हणाला, भीमा आलास बाळा. हो काका मी आलो. म्हणे ये बाळा ये, माझ्या मिठीमध्ये ये. अरे मला तुला मिठीमध्ये घ्यायचं रे, मला सगळं दुःख मुक्त करायचं, ये बाळा. आलोच काका. असं म्हणून तो पुतळा पुढे गेला. त्या धृतराष्ट्रानं तो पुतळा असा आलिंग दिला आणि काढ 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 होऊन त्या पुतळ्याचे तुकडे झाले. भुगाळ झाला, त्याचा भुगाळ चुरा झाला. सगळा पराक्रम त्या भीमानं बघितला. शेवटी देव असा खांदा मारतात. नाश्ता करून द्यायचा, नाश्ता करायचा नको, मला दत्त जयंतीचा उपवास आहे आज. जिरली काय म्हणणं आहे. देवाला सगळं कळतं, देवाच्या पुढे जायचं नाही. म्हणून देवाच्या जाणून अंतरावर असेल महाराज. बरं देव चतुर आहे. आणखी देव कसा आहे, मग सांगितलं देव आकाश स्वरूप आहे. कसा, आपण म्हणतो शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम. पुढचं सांगा कसा मोठ्याने म्हणा, वयामानानं तर ऐकायला कमी झाले. आता गगन सदृशम. कसा, गगन म्हणजे आकाश, गगन सदृशम म्हणजे आकाशासारखा. देव कसा आहे, निराळा. निराळ म्हणजे आकाश, तो निराळासारखा आहे, आकाशासारखा आहे. म्हणून देव निराळा अलिप्त विटाळा. तुका म्हणे देव निराळा, देव निराळा, देव निराळा, देव
Oh
देवाचा दत्त जयंतीचा सीझन आहे बरं का. दत्त जयंतीचा सीझनला एवढे कलाकार मिळत नाही. एक दोन भेटले तरी मुश्किल भेटतात. ते पण महिनाभर अगोदर बुक करावं लागतात. म्हणजे सीझनला कलाकार फुटतात किंवा सीझनला बुवा लोक फुटतात, तसे इलेक्शनला आमदार फुटतात, कार्यकर्ते फुटतात. पण आज मला एवढे कार्यकर्ते, मला आज आमदार झाल्यासारखं वाटतंय. ते पण सीझनला एवढे मला भेटले म्हणजे नशीब म्हणायचं माझं, भाग्य थोडं आहे. आता एवढे आहेत की सगळ्यांचे नावं घेत बसलो तर मोठी लिस्ट होईल. म्हणजे सर्वांचं नावोल्लेख करीत नाही, पण सर्वांचे आभार बरं का. त्यातल्या काय झालंय, तुम्ही आलाप घेत असताना मध्येच खालच्या लोकांनी चान्स घेतलाय. आहे 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 लक्षात घेतलं त्याच्यामुळे आता उरकावं लागेल मला. थोडं समजून घ्या. तर असं अभंगाचा धर्मावर तर सांगून झालाय. सर्वांनी एकदा मुखाने टाळी, हाताने टाळी, मुखानं नाव विठो.